Good morning, student. Here I am Pallavi Chine from KV Romari Junior College. Now, see students, last time we start the chemical properties of group 13, 14 and 15, and in that we already saw the oxidation state, how to calculate the oxidation state or how to find out the oxidation state of the given elements. Now here second chemical properties, that is the bonding in compounds of group 13, 14 and 15 elements. आता आपण याच्यातली बॉन्डिंग कंपाऊंडची कशी असते 13, 14, 15. बॉन्डिंग मीन्स वॉट, त्यांच्यामध्ये त्यांच्यातले जे काही एलिमेंट्स आहे, फॉर एक्झाम्पल ग्रुप 13चं बोरॉन ॲल्युमिनियम गॅलियम आहे, ग्रुप 14चे कार्बन आहे, सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, किंवा ग्रुप 15चे एलिमेंट्स आहे, हे एकमेकांशी किंवा दुसऱ्या एलिमेंट्सबरोबर कसे बॉन्ड फॉर्म्स करतात, त्यांच्यामध्ये बॉन्ड कसा फॉर्म होतो हे आपण बघणार आहोत. दॅट इज द बॉन्डिंग इन कंपाऊंड्स ऑफ ग्रुप 13, 14, 15. नाव सी द लायटर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14, 15 हॅव द स्मॉल ॲटॉमिक रेडिया. त्यांचे ॲटॉमिक रेडिया कसे असतात, स्मॉल असतात. जे काय लायटर एलिमेंट्स आहे, लायटर एलिमेंट्स मीन्स वॉट, वरचे जे काही एलिमेंट्स आहे, फॉर एक्झाम्पल ग्रुप 13चे बोरॉन ॲल्युमिनियम आलं, ग्रुप 14चं कार्बन सिलिकॉन आहे, ग्रुप 15चं नायट्रोजन फॉस्फरस, हे लायटर एलिमेंट्स आहे. दिस लायटर एलिमेंट्स हॅव द स्मॉल ॲटॉमिक रेडिया. त्यांची ॲटॉमिक रेडिया कशी असते, स्मॉल आहे. अँड हाय आयोनायझेशन एन्थॅल्पी. जर ॲटॉमिक रेडिया स्मॉल असेल तर आयोनायझेशन एन्थॅल्पी ही जास्त असते, हे लक्षात ठेवा. They forms a covalent bond with other atoms by overlapping of the valence shell orbital. आणि ते काय फॉर्म करतात, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात. कोण, जे लायटर एलिमेंट्स आहेत ते ग्रुप 13, 14 अँड 15चे लायटर एलिमेंट्स. कोव्हॅलंट बॉन्ड, आता सी स्टुडंट्स, कोव्हॅलंट बॉन्ड, आता ही एक PDF आहे ना. ह्या PDF मध्ये तुम्हाला काय दिसतंय, दोन ॲटम्स आहे. फॉर एक्झाम्पल दिस 2 ॲटम्स. नाव दिस फिगर. आता याच्यामधले हे दोन ॲटम जे आहेत ते काय करतात, एकमेकांबरोबर ओव्हरलॅप होत आहे. ओव्हरलॅप मीन्स लाईक दॅट, ते इलेक्ट्रॉन्स काय करतात, शेअर करतात. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, दॅट इज द ओव्हरलॅपिंग टू इच अदर अँड द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन अँड फॉर्मेशन ऑफ द कोव्हॅलंट बॉन्ड. ते काय फॉर्म करतात, कोव्हॅलंट बॉन्ड. जशी इकडची ही जी काही फिगर आहे त्याच्यामध्ये दोन ॲटम्स दिसत आहेत. आता हे ॲटम्स काय करतात, ओव्हरलॅप न होतात ते काय करतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतात. सी द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन अँड फॉर्मेशन ऑफ द आयोनिक बॉन्ड. दिस इज द आयोनिक बॉन्ड. मग आयोनिक बॉन्ड केव्हा फॉर्म होतो, व्हेन देअर इज द transfer of electron and the covalent bond means the overlapping of the electrons. Overlapping means the sharing of the electrons. This is the formation of the bonds. In now see in next point, the first member of these groups belongs to second period and do not have a orbital. त्यांच्या आता हे जे काही फर्स्ट मेंबर्स आहे, फर्स्ट मेंबर ऑफ दिस ग्रुप, दॅट इज द बोरॉन, ॲल्युमिनियम, कार्बन, सिलिकॉन, नायट्रोजन, फॉस्फरस, हे जे आहेत ते सेकंड पिरियड्स अँड डू नॉट हॅव द डी ऑर्बिटल. त्यांना डी ऑर्बिटल नसतात. डी ऑर्बिटल नाही म्हणजे काय, एकूण ऑर्बिटल किती असतात, 3. फॉर एक्झाम्पल दिस इज अ न्यूक्लियस. आता हा एक न्यूक्लियस आहे, नंतर मग एक फर्स्ट हा एस ऑर्बिटल, नंतर हा सेकंड पी ऑर्बिटल आणि हा थर्ड आहे तो डी ऑर्बिटल. असे हे 3 ऑर्बिटल असतात, एस, पी अँड डी ऑर्बिटल. आता बोरॉन जो आहे, बोरॉनचे ॲटॉमिक नंबर आहे 5. म्हणजे 5 म्हणजे त्यांचं ऑर्बिटल कॉन्फिगरेशन कसं असणार आहे, 2 अँड द 3 मीन्स द एस ऑर्बिटलमध्ये किती असणार, त्याचे 2च इलेक्ट्रॉन्स असणार आहे, म्हणजे एस ऑर्बिटल अँड द पी ऑर्बिटल. आणि पी ऑर्बिटलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स, 1, 2 अँड द 3, आणि एस ऑर्बिटलमध्ये 2च इलेक्ट्रॉन्स. म्हणजे त्यांचं डी ऑर्बिटल हे काय, त्यांना काय, डू नॉट हॅव द डी ऑर्बिटल. त्यांना डी ऑर्बिटल नाही आहे. कोण, बोरॉन, कार्बन अँड नायट्रोजन, अँड दे आर बिलॉंग्स टू सेकंड पिरियड. ते सेकंड पिरियडला बिलॉंग्स करतात आणि त्यांना डी ऑर्बिटल नसतं. डी ऑर्बिटल नाही म्हणजे त्यांचे इलेक्ट्रॉन ॲटॉमिक नंबर हा 5 आहे बोरॉनचा. त्यांचं आउटर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन, हायब्रिड ऑर्बिटल कॉन्फिगरेशन आहे 2, 3. जसं बाकीचे एलिमेंट्स असतं 2, 8, 8. दिस इज द हायब्रिड कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स, 2, 8, 8 असं असतं. तर यांचं आहे 2, 3 because the d orbital is the absent in this in these elements, that is the first row element, boron, carbon and the nitrogen, and they do not expand their octet. मग ते त्यांचं ऑक्टेट एक्सपांड करत नाही. ऑक्टेट मीन्स वॉट, त्यांच्या आउटर मस्ट पी मध्ये किती आहे, 3च इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे 8 नाही आहे. दॅट इज दे डू नॉट एक्सपांड देअर ऑक्टेट. नाव सी नेक्स्ट स्टुडंट्स, वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स द एअर अँड ऑक्सिजन. आता ही थर्ड जी काय केमिकल प्रॉपर्टीज आहे, इट मीन्स वॉट, ग्रुप 13, 14 अँड द 15 एलिमेंट्स जे आहेत ते एअर आणि ऑक्सिजन बरोबर कसे रिॲक्ट होतात. नाव ग्रुप 13 एलिमेंट्स,
नाव आपण पहिलं 13 एलिमेंट्सचे बघू, नंतर 14चे बघू. नाव ग्रुप 13 एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13 ऑन हिटिंग विथ एअर ऑर ऑक्सिजन प्रोड्यूस ऑक्साईड. 13 ग्रुपचे एलिमेंट जर एअरबरोबर रिॲक्ट झाले तर त्यांच्यापासून ऑक्साईड फॉर्म होतो, दॅट इज E2O3 टाईप ऑक्साईड. ई इज नथिंग बट ई फॉर द एलिमेंट, ई इज नथिंग बट द एलिमेंट. बघा इथे 4 एलिमेंट्स 3O2 वी गेट द E2O3 और द. तसेच हवेमध्ये नायट्रोजनही प्रेझेंट असतो, तर ग्रुप 13 एलिमेंट जे आहे ग्रुप 13चे एलिमेंट्स हे नायट्रोजन बरोबर रिॲक्ट होतात अँड टू फॉर्म द इयन टाईप नायट्राइड. हे नायट्राइड, याला नायट्राइड म्हणतात ना, इयन. अँड द E2O3 टाईप्स जे ऑक्साईड्स फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल सी बोरॉन रिॲक्ट्स विथ द ऑक्सिजन टू फॉर्म द B2O3 अँड द B2O3 इज नथिंग बट द डायबोरॉन ट्रायऑक्साईड अँड द केमिकल नेम ऑफ द B2O3 इज द. See, this is the B2O3. Chemical name of the B2O3 is the boric oxide. याला बोरिक ऑक्साईड असंही म्हटलं जातं. नाव सेकंड ग्रुप 14 एलिमेंट्स. ग्रुप 14 एलिमेंट जे आहे, द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 14 ऑन हिटिंग इन एअर और ऑक्सिजन फॉर्म ऑक्साईड ऑफ द टाईप EO. ते EO टाईपचे ऑक्साईड फॉर्म करतात. बघा, EO टाईप ऑक्साईड. द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 14 ऑन हिटिंग इन एअर और ऑक्सिजन form oxides of the type EO and the EO2 in accordance with the heat, the stable oxidation state and the availability of the oxygen. बघा, आता ग्रुप 14चे एलिमेंट्स आहे, जसा कार्बन आहे, हा आहे कार्बन, तो ऑक्सिजन बरोबर फॉर्म करतो, तुम्हाला फॉर्म होतो CO2, दॅट इज द EO2 टाईप ऑक्साइड्स अँड द कार्बन अगेन रिॲक्ट्स विथ द ऑक्सिजन टू फॉर्म द CO, दॅट इज EO टाईप ऑक्साइड्स. मीन्स ग्रुप 14चे जेव्हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतात आपल्याला EO अँड द EO2 टाईप ऑक्साइड्स मिळतात. दॅट इज. नाव नेक्स्ट वी आर गोइंग टू सी द ग्रुप 15. नाव ग्रुप 15चे एलिमेंट जे आहेत, जेव्हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतात तेव्हा आपल्याला काय भेटतं. सो सी, now group 15, the elements of group 15 on heating in air or oxygen forms two types of oxide, that is E2O3 types oxide and the E2O5 oxides. आता E2O3 बघा, आता फॉस्फरस आहे, फॉस्फरस आहे, आर्सेनिक आहे अँड द बिस्मथ आहे. हे 3 एलिमेंट्स दिलेत. 3 एलिमेंट्स बिलॉंग्स टू द 15 ग्रुप एलिमेंट्स. वेन दे आर रिॲक्ट्स विथ द ऑक्सिजन वी गेट द E2O3 अँड द E2O5 ऑक्साइड्स. E2O3 टाईप मिळतात आणि E2O3 टाईप मिळतात. बघा, P4 प्लस O2 वी गेट द P4O6. P4O6 मीन्स वॉट, P2O3 प्लस P2O3, दॅट इज द E2O3 टाईप ऑक्साईड आपल्याला मिळतात आणि त्यांचं ते एकमेकांशी ॲडिशन झाल्यावर त्याचं P4O6 असं होतं आहे. फॉस्फरस परत ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झालं, वी गेट द P4O10. P4O10 मीन्स वॉट, E2O5 टाईपचे ऑक्साईड्स आपल्याला मिळतात. आर्सेनिक हे ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झालं, तुम्हाला मिळतात AS4O6 टाईप. लाईक दॅट मीन्स द ग्रुप 15चे एलिमेंट जर ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झालं तर वी गेट द E2O3 अँड द E2O5 टाईप ऑक्साइड्स. Increase in metallic character down all these groups 13, 14 and 15 reflects their oxide which gradually vary from acidic through amphoteric to basic. आता हे जे काय ऑक्साइड्स आहे, कोणते ग्रुप 13, 14 अँड द 15चे. आता ऑक्साइड्स कसे फॉर्म होत आहेत ते, की फर्स्ट देअर ऑक्साइड्स आर द ॲसिडिक इन नेचर. फॉर एक्झाम्पल सी ॲसिडिक इन नेचर, देन दे आर द ॲम्फोटेरिक अँड दे आर इन द बेसिक. मीन्स आता आपण पुढचं एक टेबल आहे, त्या टेबलमध्ये दिलं आहेत की ॲसिड जे काय फर्स्ट ऑक्साइड्स आहे ग्रुप 13चे, नंतर ते ॲम्फोटेरिक कुठले ऑक्साईड आहेत, बेसिक कुठले ऑक्साईड आहेत. नाव सी इन नेक्स्ट टेबल. सी नेचर ऑफ स्टेबल ऑक्साइड्स ऑफ ग्रुप 13, 14 अँड द 15. आता बघा, हा फर्स्ट ग्रुप 13 दिला आहे. इन ग्रुप 13 व्हॉट्स वी सी हिअर. इन दिस ग्रुप 13 बोरॉनचे ऑक्साईड जे आहेत ते काय आहेत, फर्स्ट ऑक्साईड आहे, ॲसिडिक इन नेचर. देन ॲल्युमिनियमचा आहे ॲम्फोटेरिक, तर ॲल्युमिनियमचा जो काय ऑक्साईड आहे तो ॲम्फोटेरिक आहे. गॅलियमचा जो ऑक्साईड आहे तो ॲम्फोटेरिक आहे. नेक्स्ट इंडियमचा ऑक्साईड जो आहे तो आहे इन बेसिक इन नेचर अँड द थॅलियमचा ऑक्साईड आहे दॅट इज ऑल्सो इन बेसिक. मीन्स ग्रुप 13चे जे आहेत, फर्स्ट एलिमेंट्स आर फ्रॉम द ॲसिडिक ऑक्साईड, then second two elements are from the amphoteric oxide and last two elements are from the basic oxides. Now similarly from group 14 the कार्बनचा जो ऑक्साईड फॉर्म होतो दॅट इज इन द ॲसिडिक इन नेचर, सिलिकॉनचा पण ॲसिडिक इन नेचर, जर्मेनियमचा पण ॲसिडिक इन नेचर अँड द टीन अँड लीडचे जे काही ऑक्साईड्स आहेत ते कसे आहेत, ॲम्फोटेरिक इन नेचर. नाव नेक्स्ट ग्रुप 15. आता ग्रुप 15मध्ये काय, नायट्रोजनचे ऑक्साईड जो आहे तो ॲसिडिक आहे, फॉस्फरसचा ऑक्साईड जो आहे तो ॲसिडिक आहे, आर्सेनिकचा ॲम्फोटेरिक ऑक्साईड आहे अँड द
याचं अँटीमनीचाही काय आहे ॲम्फोटेरिक आहे आणि बिस्मथचा जो आहे बेसिक आहे. नाव दिस इज द सिक्वेन्स ऑफ द ऑक्साइड्स ऑफ द ग्रुप 13, 14 अँड 15. म्हणजे त्यांचे नेचर कसं आहे तेही सांगितलं आहे. ॲसिडिक ऑक्साइड्स कोणकोणते, ॲम्फोटेरिक ऑक्साइड्स कोणते आणि बेसिक ऑक्साइड्स कोणते आहेत. नाव सी स्टुडंट्स, ॲम्फोटेरिक का मिनिंग इज दॅट ऑक्साइड्स आर शो द बोथ द प्रॉपर्टी ॲसिडिक ऑल्सो अँड द बेसिक ऑल्सो. म्हणजे ते बेसिकही प्रॉपर्टी शो करतात आणि ॲसिडिकही प्रॉपर्टी शो करतात. मीन्स दॅट दे आर द ॲम्फोटेरिक. म्हणजे अशा ऑक्साइड्सला काय म्हणतात, ॲम्फोटेरिक इन नेचर. नाव नेक्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू स्टार्ट, दॅट इज द reaction with water. Now this is the D type of the chemical property of the group 13, 14 and the 15. रिॲक्शन विथ वॉटर. मग आता ग्रुप 13, 14 अँड द 15चे एलिमेंट्स आहे वॉटर बरोबर रिॲक्ट करतात तेव्हा त्यांच्यापासून काय फॉर्म होतं हे आपण बघणार आहोत. सी, मोस्ट ऑफ द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 अँड 15 आर द अनॲफेक्टेड बाय वॉटर. आता अनॲफेक्टेड बाय वॉटर मीन्स वॉट, मोस्ट ऑफ द एलिमेंट जे आहेत 13, 14, 15चे हे वॉटर बरोबर रिॲक्ट होत नाहीत. त्यातला जो आहे ॲल्युमिनियम रिॲक्ट्स विथ वॉटर ऑन हिटिंग अँड फॉर्म द हायड्रॉक्साईड. ॲल्युमिनियम जर वॉटर बरोबर रिॲक्ट झाला, बघा रिॲक्शनही दिली आहे, ॲल्युमिनियम रिॲक्ट्स विथ द वॉटर टू फॉर्म द हायड्रॉक्साईड. ते काय फॉर्म करतात, हायड्रॉक्साईड फॉर्म करतात. आणि टीन जेव्हा रिॲक्ट होतो, टीन रिॲक्ट्स विथ द वॉटर गॅस मीन्स द steam of the water, that is the water in the form of the gaseous state, they form the oxide. means that ॲल्युमिनियम जर रिॲक्ट झाला वॉटर बरोबर तर हायड्रॉक्साईड फॉर्म होतात आणि टीन रिॲक्ट झाला वॉटर बरोबर तर ऑक्साईड फॉर्म होतात. लीड इज अनएफेक्टेड बाय द वॉटर. लीडची वॉटर बरोबर रिॲक्शन होत नाही. नाव नेक्स्ट, रिॲक्शन विथ द हॅलोजन्स. नाव सी, ऑल द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13 reacts with directly with halogen to form the trihalides. EX3 types halide फॉर्म होतात, दॅट इज द ट्रायहॅलाइड्स. बघा यामध्ये दिलं आहे ट्रायहॅलाइड्स, EX3 टाइप्स ट्रायहॅलाइड्स फॉर्म होतात. ऑल द एलिमेंट्स ऑफ, आता ग्रुप 14चे एक्सेप्ट द ओनली कार्बन, except the carbon, group 14 elements are react directly with the halogen to form the tetra oxide, that is the EX4 type the oxides form होतात, that is the EX4 type oxides. The heavy elements germanium and the lead forms the dihalide as well. Stability of dihalides increases down the group. ज्यांची काय डायहॅलाइडची स्टॅबिलिटी आहे ती जसं जसं आपण खाली जाणार आहेत ग्रुपच्या ती काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. द आयोनिक कॅरेक्टर ऑफ द हॅलाइड्स ऑल्सो इन्क्रीजेस स्टेडिली डाऊन द ग्रुप. जसं जसं आपण खाली जाणार आहात तसं हॅलाइडचे स्टॅबिलिटी ही काय होते, आयोनिक कॅरेक्टर्स ही काय होतात, कमी होत जातात. दॅट इज अबाउट द ग्रुप 14. मीन्स ग्रुप 14 जेव्हा हॅलाइड बरोबर रिॲक्ट होतो तर आपल्याला मिळतात EX4 टाईप हॅलाइड्स. जेव्हा ग्रुप 13चे हॅलोजन बरोबर रिॲक्ट होतात वी गेट द EX3 टाईप्स हॅलाइड्स. अँड व्हेन ग्रुप 15चे जेव्हा हॅलोजन बरोबर रिॲक्ट होतात तेव्हा वी गेट द EX3 अँड द EX5 टाईप ऑफ द हॅलाइड्स. एक्स इज नथिंग बट द क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड द फ्लोरीन. हे तुम्हाला माहितीच, हे 4 हॅलोजन्स आहेत. नाव नेक्स्ट, आता आपण पुढचं बघणार आहोत कॅटिनेशन. व्हॉट इज द कॅटिनेशन? नाव सी स्टुडंट्स, कॅटिनेशन इज नथिंग बट the properties of the self-linking of atom of an elements by covalent bonds to form the chain and the ring is called the catenation. कॅटिनेशन म्हणजे काय, एखाद्या एलिमेंटची किंवा त्याच्या ॲटमची टेंडन्सी टू फॉर्म द बॉन्ड टू इच अदर. मीन्स आता सपोज कार्बन आहे, सी इथे तुम्हाला दिसतंय कार्बन आहे, कार्बन काय फॉर्म करतात, स्ट्रेट चेन फॉर्म करतात, ब्रांच चेन फॉर्म करतात किंवा रिंग फॉर्म करतात. ते एकमेकांशी कनेक्ट होतात, मीन्स ते कोव्हॅलंट बॉन्ड एकमेकांशी कोव्हॅलंट फॉर्म करतात. दॅट इज द कॅटिनेशन. याला काय म्हणतात, कॅटिनेशन फॉर्म करतात. द कॅटिनेशन टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट्स डिपेंड्स अपॉन द स्ट्रेंथ ऑफ द बॉन्ड फॉर्म. त्यांच्यामधल्या बॉन्डची स्ट्रेंथ किती आहे, जसं सपोज कार्बन डॅश बॉन्डची स्ट्रेंथ किती आहे त्याच्यावर डिपेंड्स असतं की ते कॅटिनेशन फॉर्म करणार की नाही करणार. आता अमॉंग द ग्रुप 14, आता ग्रुप 14 जे एलिमेंट्स आहे त्याच्यामध्ये कार्बन जो आहे, कार्बन शोज द मॅक्सिमम टेंडन्सी फॉर द कॅटिनेशन बिकॉज ऑफ द स्ट्रॉंगर C' बॉन्ड. बघा त्यांचा C' बॉन्ड कसा आहे, स्ट्रॉंग आहे. त्याची टेंडन्सी आहे, स्ट्रेंथ आहे 348 kg/mol एवढी स्ट्रेंथ आहे. आणि त्याच्यामुळे कार्बन आपण बघितले आहेत हायड्रोकार्बन्समध्ये बघितले, स्ट्रेट चेन अल्केन, अल्काइज बघितले. हे अल्केन सपोज स्ट्रेट चेन, ब्रांच चेन आणि रिंग फॉर्म. दॅट इज द कार्बन्स हॅव्हिंग द स्ट्रॉंगर टेंडन्सी टू फॉर्म द C' बॉन्ड. सिमिलरली
आता बघा ह्या चार्टमध्ये तुम्हाला दिलं आहे कार्बनची बॉन्ड एंथॅल्पी दिली आहे 348. सिलिकॉन जे पण बॉन्ड कॅटिनेशन फॉर्म होतं सिलिकॉनमध्ये पण त्याची बॉन्ड एंथॅल्पी आहे 297 kg/mol. जर्मेनियममध्ये पण कॅटिनेशन फॉर्म होतं तिथे आहे 260. अँड द टीनमध्ये पण फॉर्म होते दॅट इज त्याची बॉन्ड एंथॅल्पी आहे 240. दॅट कॅटिनेशन इज नथिंग बट द प्रॉपर्टी ऑफ द सेल्फ लिंकिंग ऑफ ॲटम. सेल्फ लिंकिंग म्हणजे कार्बन हा कार्बनशीच रिॲक्ट होतो आहे. आता इथे बघा सिलिकॉन हा सिलिकॉनबरोबरच रिॲक्ट झाला आहे म्हणजे त्यांच्यामध्येच बॉन्ड फॉर्म होते, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होते. सेल्फ लिंकिंग ऑफ ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट्स बाय कोव्हॅलंट बॉन्ड्स टू फॉर्म द चेन अँड द रिंग. बघा त्यांच्यामध्ये चेन फॉर्म होते किंवा रिंग फॉर्म होते. दॅट इज नथिंग बट द कॅटिनेशन. Now next we are going to see the next point, that is the allotropy. Allotropy म्हणजे काय? आता बघा ॲलोट्रॉपी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲलोट्रॉपी? डू यू नो द ॲलोट्रॉपी? आता ॲलोट्रॉपी म्हणजे काय? एका कंपाऊंडचा, सपोज एक कंपाऊंड आहे सिम्पल कंपाऊंड, व्हेन अ सॉलिड एलिमेंट एक्झिस्ट द डिफरंट क्रिस्टलाइन फॉर्म्स विथ डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे एक सिंगल सॉलिड कंपाऊंड जर असेल त्याचे डिफरंट क्रिस्टल, तो एक कंपाऊंड हा डिफरंट क्रिस्टल फॉर्म करतो. आणि पण त्या क्रिस्टलचे काय असतात, त्यांचे प्रॉपर्टीज काय असतात, फिजिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट, सच ॲज अ कलर. त्यांचा कलर हा डिफरंट असतो. तसेच त्यांची डेन्सिटी डिफरंट असते, त्यांची मेल्टिंग पॉईंट डिफरंट असतो. एक्सेप्ट दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड द ॲलोट्रॉपी अँड द इंडिव्हिज्युअल क्रिस्टलाइन फॉर्म्स आर कॉल्ड द ॲलोट्रॉप्स. आता फॉर एक्झाम्पल इथे दिलं आहे तुम्हाला डायमंड अँड द ग्राफाइट. दिस इज द डायमंड अँड द ग्राफाइट. डायमंड अँड ग्राफाइट्स आर नथिंग बट द 2 ॲलोट्रॉप्स ऑफ द कार्बन. बघा दिस इज द स्ट्रक्चर ऑफ डायमंड अँड द स्ट्रक्चर ऑफ ग्राफाइट. ह्या दोन्हींच्या स्ट्रक्चरमध्ये काय दिसते तुम्हाला, डिफरन्सेस. त्यांच्या दोघांमध्ये डिफरन्स आहे, बट दे आर द ॲलोट्रॉप्स ऑफ द कार्बन. बट these two crystals are made up of the carbon only. ते कार्बनचेच, मीन्स these two are the allotropes of the carbon. यांना ह्या दोघांना काय म्हणतात, अँड दिस फिनॉमिनॉन इज नथिंग बट द ॲलोट्रॉपी. ह्या फिनॉमिनॉनला काय म्हणणार आहे तुम्ही, ॲलोट्रॉपी म्हणतात. आणि हे दोन जे आहेत दॅट इज द डायमंड अँड द ग्राफाइट आर द ॲलोट्रॉप्स ऑफ द कार्बन. एलिमेंट सच ॲज द बोरॉन. आता जसे कार्बनचे दोन ॲलोट्रॉप्स आहेत तसेच बोरॉन, बिस्मथ अँड द सिलिकॉन यांचे काय ॲलोट्रॉप्स आहेत स्वतःचे. आता सी नेक्स्ट ॲलोट्रॉप्स ऑफ द फॉस्फरस. आता बाकीचे एलिमेंट्स आहे, जसे आपण कार्बनचे ॲलोट्रॉप्स बघितले, 2 ॲलोट्रॉप्स आहे, डायमंड अँड ग्राफाइट. तसेच आपण आता ॲलोट्रॉप्स ऑफ द फॉस्फरस बघणार आहोत. दिस इज आवर लास्ट पॉईंट ऑफ दिस लेक्चर, that is the allotropes of the phosphorus. Now see, there are the two allotropes of the phosphorus, that is the white phosphorus and the red phosphorus. इथे तुम्हाला दिसतंय दोन प्रकारचे allotropes आहे फॉस्फरसचे. वन इज द व्हाईट अँड वन इज द रेड. नाव सी, दिस इज द व्हाईट फॉस्फरस अँड दिस इज द रेड फॉस्फरस. मी तुम्हाला त्याचे पिक्चर्सही दाखवले आणि हे आहे त्यांचे स्ट्रक्चर्स, 3D स्ट्रक्चर. दिस इज द व्हाईट फॉस्फरस अँड दिस इज द रेड फॉस्फरस. आता बघा, दिस टू बोथ आर द allotropes ऑफ द फॉस्फरस, बट दोघांचे स्ट्रक्चर्स बघा वेगवेगळे आहेत. एकाचा हा टेट्राहायड्रल फॉर्ममध्ये आहे, मीन्स 4 फॉस्फरस एकमेकांना बॉन्ड होत आहेत. आणि इथे पण टेट्राहायड्रलच आहेत, हे म्हणजे 4 फॉस्फरस, बट दे आर कनेक्टेड टू द इच अदर. म्हणजे ते कसे चेन फॉर्ममध्ये, चेन फॉर्ममध्ये. आणि हा जो आहे हा सिंगल आहे, दॅट इज अ व्हाईट फॉस्फरस अँड द रेड फॉस्फरस. मीन्स दिस टू आर द ॲलोट्रॉप्स ऑफ द फॉस्फरस अँड द फिनॉमिनॉन इज कॉल्ड द ॲलोट्रॉपी. आता हे दोन जो आहे व्हाईट अँड द रेड फॉस्फरस. नाव वी आर गोइंग टू सी इन डीप दॅट इज द रेड फॉस्फरस अँड द व्हाईट फॉस्फरस इन द नेक्स्ट PDF. सी इन द व्हाईट, फर्स्ट वी आर गोइंग टू सी द व्हाईट फॉस्फरस. त्याला येल्लो फॉस्फरस असंही म्हटलं जातं. सी येल्लो फॉस्फरस. नाव white or the yellow phosphorus consists of the discrete tetrahedral molecule. Tetrahedral means P4. म्हणजे बघा 1, 2, 3 and the 4. फॉस्फरसचे 4 ॲटम्स आहेत, ते एकमेकांना बॉन्डेड इन द टेट्राहायड्रल मॅनर. दॅट इज अ P'. बॉन्ड अँगलही दिला आहे, तो आहे 60 डिग्रीचा बॉन्ड अँगल आहे. व्हाईट फॉस्फरस इज अ लेस स्टेबल अँड द हेन्स मोर रिॲक्टिव्ह. आणि ते कसे, ते लेस स्टेबल असतात. लेस स्टेबल असल्यामुळे ते दुसऱ्या एलिमेंट्सबरोबर लवकर रिॲक्ट होतात. दॅट इज दे आर द मोर रिॲक्टिव्ह बिकॉज द अँग्युलर स्ट्रेन इन द P4 मॉलिक्युल. त्यांची अँग्युलर स्ट्रेन, त्यांचे बिकॉज ऑफ देअर अँग्युलर स्ट्रेन. मग बाकीच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत आपण व्हाईट फॉस्फरसच्या. फर्स्ट प्रॉपर्टीज, इट इज अ ट्रान्सलुसंट व्हाईट वॅक्सी सॉलिड. हा कसा आहे, ट्रान्सलुसंट आहे. ट्रान्सलुसंट म्हणजे आरपार दिसू शकतो, हा वॅक्सी सॉलिड आहे.
देन इट ग्लो इन डार्क, तो अंधारामध्ये काय करतो, चमकतो. इट इज इनसोल्युबल इन वॉटर बट डिझॉल्व इन बॉइलिंग NaOH, तो वॉटर बरोबर इनसोल्युबल आहे बट बॉइलिंग इन द NaOH सोल्युशन, पण तो कशामध्ये डिझॉल्व होतो, बॉइलिंग NaOH मध्ये जो तो टाकला तर तो डिझॉल्व होतो. आणि इट इज अ पॉयझनस, दॅट इज अ व्हाईट फॉस्फरस, हा कसा आहे, पॉयझनस आहे. सिमिलरली वी आर गोइंग टू सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द रेड फॉस्फरस. आता ॲलोट्रॉप्स कसे असतात, ॲलोट्रॉप्स आर द डिफरंट फ्रॉम इच अदर, म्हणजे त्यांचे कॅरेक्टर्स वगैरे डिफरंट असतात. आता आपण आता व्हाईट फॉस्फरसचे कॅरेक्टर्स बघितले. व्हाईट फॉस्फरसचे कॅरेक्टर्स काय बघितले, तो ट्रान्सल्युसंट आहे, तो अनस्टेबल आहे, मोर रिॲक्टिव्ह आहे. बट रेड फॉस्फरसमध्ये काय होतं, रेड फॉस्फर इज द मोर रिॲक्टिव्ह. सी, इट इज अ स्टेबल अँड इट इज अ लेस रिॲक्टिव्ह. इट इज ओडरलेस अँड पॉझिटिव्ह आयन ग्रे लस्टर, त्याचा आयन ग्रे लस्टर असतो. इट डज नॉट ग्लो इन डार्क, जसा व्हाईट फॉस्फरस हा डार्कमध्ये ग्लो होत होता, म्हणजे अंधारात तो चमकत होता, तर रेड फॉस्फरस इज डज नॉट ग्लो इन द डार्क. इट इज इनसोल्युबल इन टू दी वॉटर, आणि हा वॉटरमध्ये हाही वॉटरमध्ये इनसोल्युबल होता. व्हाईट फॉस्फरस सुद्धा वॉटरमध्ये काय होता, इनसोल्युबल होता, बट डिझॉल्व इन द बॉइलिंग NaOH. तसा रेड फॉस्फरस जो आहे, रेड फॉस्फरस वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे. इट इज अ नॉन पॉयझनस, रेड फॉस्फरस जो आहे नॉन पॉयझनस आहे, अँड द व्हाईट फॉस्फरस बघा हा काय, पॉयझनस आहे. नाव सी, दिस इज our today's lecture, that is our part 5 of the elements of group 15, 14 and the 15. And next time, that is in part 6, we see the next topics. Thank you so much.